नाही नाही सांगायचं नव्हतं कुठं जायचं. बघून तुम्हाला समजेल की पॅकिंग चालली. रुको ऐसे नहीं शुरू से दिखाता हूँ. सो हाय गाईज, वेलकम टू माय ब्लॉग अगेन. आणि या आजचा ब्लॉग आहे काहीतरी स्पेशल आहे. म्हणजे हे सगळं बघून तुम्हाला समजेल की पॅकिंग चालली आहे. सो हे बघा, हा स्वतःचेच कपडे इस्त्री करतोय. तेरा तो गेम बजाना पड़ेगा. माझे सो गाई हा माझी हाफ ऑफ पॅकिंग आहे. म्हणजे अर्ध मम्मीकडे अर्ध इकडे. सो अर्ध हाफ ऑफ आहे, तर मी आता इकडचे सगळं पॅकिंग करून ठेवणार आहे आणि मग तिकडे जाणार आहे. मम्मीकडे गेलो ना तिकडचे घेणार आहे कपडे वगैरे, साडीज वगैरे आहेत माझे थोडेसे. तर आम्ही कुठेतरी चाललोय. सो स्टे ट्यून. जर तुम्हाला माहित करून घ्यायचं कुठं चाललोय, कशासाठी चाललोय, काय ते सगळं मी या ब्लॉग मध्ये तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो हा ब्लॉग बघत राहा आणि या एवढंच होतं. सो ब्लॉग बघत राहा. येस गाईज, मला काय माहिती याचं म्हणतं चालू असतं मी एवढे कपडे का घेतोय. आणि या आमची पॅकिंग चालू आहे. हे सगळे घेणार नाहीये. तू काय काय घेत नाही बघ. आणि उद्या लग्नाला काय घालणार आहे मग? तुझे कपडे कोणत्या साईडला ठेवू मग? ओ ओ ओ ठीक आहे. सो येस गाईज, मी हे बोलत होती ॲक्च्युली मला अजून आता हे सगळं पॅकिंग करून आणि मग हेअर वॉश करायचं आहे, मेहंदी काढायची. अजून मला मेहंदी काढून देणार आहे ना तू? माझा नवरा मला मेहंदी काढून देणार आहे. कसं हे असं गोल गोल राहणे डिझाईन पाहिजे मला. मला युनिक नाही, मी भरतेच काहीतरी दिसेल. सो गाईज आता चाललंय पॅकिंग. मी हे असं बँगल्सचा बॉक्स वगैरे घेतलाय. सो म्हणजे ट्रॅव्हलिंगमध्ये इट विल बी इझी, बँगल्स फुटणार वगैरे नाही. सो अजून बघू काय काय घ्यायचे, गोळा करते मी एक लक्षात नाही येते असं टाईमला. आणि अजून खूप सारे काम आहेत आणि सकाळी उठून अजून एका लग्नाला जायचं आहे आम्हाला आणि त्यानंतर आमची ट्रॅव्हलिंग. सो बघत राहा तुम्ही काय काय उपयोग होतं आहे आमच्या ब्लॉगमध्ये. आता ब्लॉग स्टार्ट झालाय. आम्ही आता आलेलो सो आम्ही आता आलेलो लग्नाला. तो अजून आम्ही फर्स्ट तर अक्षदा पडल्या नाही. आम्ही फर्स्ट टाइम अक्षदाला टाईमवर पोचला आणि म्हणजे आम्ही लवकर पोचल्याचा काही फायदा नाही झाला तयारी. सो आम्ही आले आता सगळे. हे बघा यांची बघबग चालू आहे माझ्या भाऊ. आणि हे बघा एंट्री झाली नवरी नवऱ्याची. आणि ज्यूस पिला. तो हाय आमचा लुक. माझा लुक माझा आमचं लग्न नाही, लग्न झालंय. आपण लो बजेट ये लो बजेट. आणि आम्ही ह्या अक्षता आहेत ना, घरी जाऊन भाजी बनवणार बिर्याणी बनवणार ज्वारी बिरी बनवायची याच्यामध्ये. ज्वारी बिरी सगळं कलरफुल बिर्याणी होणार ती कलरफुल. आणि त्यात ज्वारी हे मिक्स आहे. काय आहे हे काय आहे रे? बिटन टाकणार याच्यामध्ये मस्त. तुम्ही व्हेजिटेरियन आहे? व्हेजिटेरियन. ए ह्याच्यात काय आहे पण? हे काय आहे? हे ज्वारी आहे ना? ज्वारीची बिर्याणी. ज्वारी पण असतील ना ह्याच्यात. घे साहिल, घे घरी घे साहिल, घरी घे घरी. ए हा आपण मी पण कुठे
मी जेव्हा रनिंग चालू मी जेव्हा नाही घरात पण पाहिजे सगळ्यांना रनिंग चालू केलं नाही घरात व्हेज आणि बाहेर नॉनव्हेज खातो ये देखो आता घरात पण व्हेज नाही घरात शक्यतो विचार अरे घरात पण नॉनव्हेज की नाही आता ते मावशी तिकडे पण जाणं तिकडे ते मावशी मावशी घरात काय हे बघा बाहेर खावा किती काय झाले लग्न हा बघू चालू आहे त्यांचं लग्न चालू आहे सप्तपदी चालू आहे हे बघा जेवणाचं विचारताय डायरेक्ट मग भुका लागलेत ना सकाळपासून जेवला नाही सकाळपासून मी आम्ही आता जेवण हा माझा भाऊ मला आहे ना नूडल्स घेऊन आलाय लय भारी आहे तिसरी प्लेट ए लई लई तिसरी प्लेट आहे साहिल आणि हे बघा माझा नवरा आणि मग मी भाजी घेऊन आलेत कारण यांना मी सांगितलेलं हा घेऊन येणार नाही, हा गेडा घेऊनच नाही आला. वाटी विसरून गेलो अजून काय करायचं एवढंच घेऊन आलोय बस. हे बघ आमची पिल्लू पिल्लू छान आहे काय छान आहे काय नूडल्स हिला नुसते नूडल्स पाहिजे. तो आमचं आता जेवण माझं थोडंसं झालंय आणि आता आम्ही जेवतोय तर बघू आता पुढं काय काय करतो. जर झालं आमचे गिफ्ट वगैरे सगळं देऊन झालं आणि ह्या आमच्या मामी आहेत हे सासूबाई आहेत आमचे. आम्ही कधीपासून येऊन बसलो स्टेशनवर किती वेळ झाला आणि हिला एक तर गाडीचं काही कळत नाही सारखं खाती आमचं कळत नाहीये आणि तिला सांगितलंय मी माणसाला ठेवलंय तरी पण ती काय ऐकत नाहीये. त्यात एक माणूस सोडायला आलाय आम्हाला आणि आम्ही अर्धा तास झालं स्टेशनवर येऊन थांबलोय याच्यामुळे आमचे पप्पा आणि हे सारखेच आमचे हे आणि आमचे पप्पा आजोबा सारखे जेनजी नाही जेनजी जनरेशन नाहीये ये कुछ फायदा नाहीये. सो गाईड स्टे ट्यून आमची ट्रेन आल्यावर आम्ही तुम्हाला परत भेटतो. फायनली ट्रेन मध्ये बसलोय म्हणजे आमच्या सीटवर बसलोय प्रॉपरली आणि आमचे सीट्स भारी बुकिंग झाले. 2 सीट इथे आणि 1 सीट तिकडे तर आम्ही ह्याला पाठवणार आहे तिकडे तुला पाठवतो तिकडे माझ्या सीटवर जा तिकडे जा पहिल्या डब्याला इकडे नाही आता आम्ही बसलो इकडे तर सेट झालं आता पैकी आणि कुठेतरी तिरुनेलवेलीची ट्रेन आहे तर त्यामुळे यांची भाषा आम्हाला कळत नाही थोडंसं झालंय आमचं. आणि बघा आम्ही आमचा स्टार्ट करणार. कुठे गेला तू दिसत ना गाणं दिसणार सगळं दिसतं तर आम्ही मी चाललो होता माझ्या सीटवर डायरेक्ट सकाळी तो आम्ही सकाळीच ना आम्ही नाशिकला उतरणार नाही आम्ही कर्नाटकला नाही सांगायचं नव्हतं कुठं जायचं. सो आम्ही जिथं उतरणार आहे तिकडे उतरून तुम्हाला भेटतो नेक्स्ट ब्लॉग मध्ये. हा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतोय. सो स्टे ट्यून फॉर नेक्स्ट ब्लॉग आणि बघत राहा ब्लॉग तर तुम्हाला कळेल आम्हाला कुठं जायचं आणि आम्ही काय काय करायला पुढे जाऊ. सो स्टे ट्यून गाईज. थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक शेअर अँड संपलं? सबस्क्राईब.